कोकण बघितलं असेलच, पण मुरुड जंजिरा अनुभवले का? आज तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या गावात, आठवणींनी भरलेल्या देवभोळ्या आणि निसर्गरम्य मुरुडमध्ये. नमस्कार, मी समृद्धी आणि आज आपण निघालोय एक खास प्रवास करायला, माझ्या गावाकडे मुरुड जंजिरा पाहायला. कोकणाचं सौंदर्य हे खरंच वर्णनात मावणारं नाही, पण कोकण म्हटलं की आपल्याला नेहमी डोळ्यासमोर येतो तो तळ कोकण, देवगड, मालवण, रत्नागिरी. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर कोकणी खजिना, मुरुड जंजिरा. इथला निसर्ग, संस्कृती, देवस्थानं आणि माणसं सगळंच विशेष आहे. सकाळ सकाळी उठून आम्ही ठरवलं बाप्पाच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करायचीच. आईबाबांसोबत निघालो नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिरात. हे मंदिर आमच्या घरचंच नव्हे तर संपूर्ण मुरुड गावाचं आराध्य स्थळ आहे. खूप जुना इतिहास आहे इथला. आमच्या आजोबांच्या लहानपणीचं मंदिर अजूनही तितकंच पवित्र आणि सुंदर वाटतं. भव्य गाभारा, वातावरण शांत आणि मंदिराचं संपूर्ण आवार मनाला प्रसन्न करतं. बसायला मोकळी जागा, अंगणात वाहणारा गार वारा आणि बाप्पाचं तेजस्वी रूप. इथं आलं की खरंच काही क्षण सगळं विसरायला होतं. दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलो आणि नंतर निघालो मुरुडमध्ये दुसऱ्या एका खास ठिकाणी, श्री राधाकृष्ण मंदिरात. हे मंदिर म्हणजे आमच्या बालपणीच्या आठवणींचं ठिकाणच. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलं हे मंदिर गणेशोत्सवात फारच खास होतं. गणपती बाप्पाच्या मूर्ती घरोघरी नेण्याआधी त्या इथे थोडा वेळ विश्रांती घेतात. प्रत्येक घरातील बाप्पा इथं काही वेळ एकत्र येतो आणि मग चतुर्थीच्या दिवशी घरोघरी जातो. ती वेळ, ते दृश्य आणि इथली भक्तीची ऊर्जा काही वेगळीच असते.
इथंही आम्ही दर्शन घेतलं, थोड्या गप्पा मारल्या, आठवणी जागवल्या आणि पुढे निघालो. आता कोकणमध्ये आलात आणि मच्छी बाजार बघितला नाही तर काय मज्जा. म्हणून थोडंसं वळण घेतलं आणि पोचलो मच्छी बाजारात. तिथं गेल्यावर एकदम वेगळीच एनर्जी होती. सगळीकडे आवाज, खरेदी आणि भरपूर मासे, पापलेट, सुरमई, कोळंबी, मुशी आणि सगळ्यात भारी म्हणजे चिंबोरी. मोठमोठे मासे पाहून एकीकडे थोडी भीती वाटत होती, पण उत्सुकता होती त्यांना हातात घेऊन बघायची. काही फोटो घेतले, काही शॉर्ट्स कॅमेऱ्यात टिपले आणि पुढे निघालो. अगदी एवढी मोठी चिंबोरी पाहिली आणि जरा भीतीच वाटली, पण मग म्हटलं नाही, उचलून बघते. थोडं धाडस केलं आणि फोटो पण घेतलं. बरं कसलं भारी वाटलं. सगळीकडे वास, आवाज आणि एक वेगळीच मज्जा. आज काहीतरी ॲडव्हेंचर केल्यासारखंच वाटत होतं. हा प्रवास फक्त मुरुडच्या रस्त्यांचा नव्हता, तो माझ्या आठवणीचा, श्रद्धेचा आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा होता. कधी काळी मी ज्या रस्त्यांवर खेळले, जिथं बाप्पाचं दर्शन घेतलं, जिथं लहानपणाचे सण साजरे झाले, आज तिथं पुन्हा एकदा पाय ठेवताना खूप काही आठवलं. तुमचंही असंच काहीसं गाव आहे का? कधी तिथल्या देवस्थानात मन भरून बसलात का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा. हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण अजून असेच प्रवास, आठवणी आणि ठिकाणं घेऊन मी येणार आहे फक्त तुमच्यासाठी. भेटू लवकरच.